मागच्या भागात आपण आकाश आणि मानसीचा भूतकाळ पाहिला. आता पुढे. संध्याकाळ. त्यांच्या घरी. रिंकी आणि निकितसोबत झालेल्या भेटीनंतर रिंकीने मला सगळं सांगितलं. मानसीच्या या शब्दांमुळे आकाशला झोपच लागेना. ते दोघे रिंकीच्या घरातून परत आले आणि आपापल्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. दोघांनाही बोलायची तयारी नव्हती. का? कारण दोघेही एकाच बोटीत बसले होते. त्या बोटीचं नाव होतं गिल्ट आणि तिचं अंतिम ठिकाण होतं प्रेम. आकाश बेडवर पडून सतत वळवळत होता. झोप येण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पूर्णपणे अपयशी ठरत होता. कुठेतरी त्याला मानसीला पाहायचं होतं आणि त्याहून जास्त ती त्याच्याबद्दल काय विचार करत असेल हे जाणून घ्यायचं होतं. अचानक त्याला तिच्या मताची इतकी काळजी का वाटायला लागली? सौम्याचा विचार करताच त्याचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. मानसीने त्याला काही वेळा सौम्यासोबत पाहिलं होतं. त्याने रागाच्या भरात सौम्याला काय काय करायला लावलं होतं हेही तिला माहीत होतं. त्याने तर तिच्या समोरच सौम्याला किस केलं होतं. तो मुद्दामच मानसीला दाखवू इच्छित होता की तो सौम्यासोबत आहे. हे पाहून मानसीच्या मनात त्याच्याबद्दल किती तिरस्कार निर्माण झाला असेल. डॅम. तो रागाने मूठ आवडत उठला आणि आरसा फोडून टाकला. गिल्टमुळे त्याने स्वतःला जखमी केलं. काही वेळ रक्त वाहू दिलं आणि मग शांतपणे आपल्या हातावर फर्स्ट एड केली. मानसी झोपली असेल का, की अजून जागी असेल? त्याला तिला पाहायची तीव्र इच्छा झाली. तो पटकन बेडवरून उठला आणि हॉलकडे चालत गेला, तिच्या उदास चेहऱ्याचा विचार करत. हॉलमध्ये पोहोचताच त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. ती तिथेच होती, अंधारात, सोफ्यावर बसून, भिंतीकडे निर्विकार नजरेने पाहत. हे पाहून पुढच्या क्षणी त्याचं मन खूप दुखलं. क्षणाचाही विचार न करता तो तिच्या बाजूला जाऊन बसला. त्याच्या अचानक येण्याने ती दचकली. ती पटकन त्याच्याकडे वळली आणि एक निर्जीव हसू देत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करू लागली. पण ते हसू त्याचं हृदय चिरून गेलं. त्या निर्जीव हास्याने त्याला आठवलं, त्याने तिला किती दुखावलं होतं. माझ्याकडे तुझे न्यूट्स आहेत आणि तू स्वतःहून माझ्यावर पडली होतीस. लाज नाही का तुला? तिने कधीच न केलेल्या चुकीसाठी त्याने तिला ब्लॅकमेल केलं होतं. सुडाच्या भावनेने त्याच्यावर पूर्णपणे ताबा मिळवला होता. तो इतका निर्दयी कसा होऊ शकतो? त्याला आपल्या प्रत्येक कृत्याचा पश्चाताप होत होता. स्वतःच्या आनंदासाठी त्याने तिच्या सन्मानाशी खेळ केला होता. तिच्या कुटुंबाच्या नजरेत तिला खाली पाडलं होतं. तो भीतीने घोटभर थुंकी गिळतो. जर त्या क्षणी मानसीने काहीतरी टोकाचं पाऊल उचललं असतं तर? तो तिच्या आईवडिलांना तोंड तरी कसं दाखवलं असतं? सुडाने त्याला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. तो निर्दयी, अहंकारी राक्षस बनला होता. खूप वर्षांपूर्वीच त्याने इतरांच्या भावनांची काळजी घेणं थांबवलं होतं. प्रेम आणि आपुलकी हे शब्द त्याने आपल्या हृदयातूनच पुसून टाकले होते. आणि आता त्याने मानसीला एका सायकोपॅथसारखं दुखावलं होतं. मानसी, तो हळू आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात अपराधीपणा आणि लाज दोन्ही होते. हं? ती पटकन मान हलवत त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तो इतका उदास का दिसत होता? तिला कुतूहल वाटलं, कारण जाणून घ्यायची तीव्र इच्छा झाली. मला काहीतरी कबूल करायचं आहे, तो गंभीरपणे म्हणाला. आज तिच्यासाठी खूपच आश्चर्याचे धक्के होते. त्याचवेळी मानसीच्या मनात एक अनोळखी भीती निर्माण झाली. तिला नीट विचारही करता येत नव्हता. आता तो काय कबूल करणार होता? कशाबद्दल आणि कोणाबद्दल? ती घाईघाईने डोळे मिचकावत त्याच्याकडे पाहू लागली, तो बोलावा म्हणून. ती तिथेच बसून आपलं धडधडणारं हृदय सावरत होती. तिच्या अंगावर घाम फुटला होता. मला माफ कर, तो हळू आवाजात म्हणाला. तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. सॉरी? ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तो हलकेच तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरून तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्या रात्री काहीच झालं नव्हतं, त्याने डोळ्यात पाणी आणत कबूल केलं. तू जसं समजतेस तसं काहीच नाही, तो हळूच डोकं हलवत तिला शांत राहायला सांगत होता. इतक्यात मानसी रडू लागली. तिच्या गालांवरून अश्रू ओघळत होते. आकाश अजूनही तिचा चेहरा हातात धरून होता आणि कदाचित त्यामुळेच तिच्या मनाला थोडासा आधार मिळत होता. काहीच नाही, ती सुटकेचा दीर्घ श्वास घेत म्हणाली, रडू आवरण्याचा प्रयत्न करत. मी शपथ घेतो, माझ्याकडे तुझे कोणतेही न्यूट्स नाहीत. मी कोणत्याही मुलीसोबत असं करू शकत नाही, कधीच नाही, तो सगळी हिंमत एकवटून म्हणाला. आपले पाप कबूल करण्यासाठी खूप धैर्य लागतं आणि तो ते करत होता, फक्त तिच्या मनातील अपराधीपणा आणि वेदना कमी करण्यासाठी.
खरंच? मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते? ती एका निरागस मुलासारखी विचारत होती, ज्याचं मन तुटलं आहे. मानसी, मी तुझ्यावर प्रेम करतो डॅमेट. मग मी तुझ्यासोबत असं कसं करू शकलो असतो? तो मान खाली घालून म्हणाला. मी तर कोणत्याही परिस्थितीत तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. पण सगळं माझ्या नियंत्रणाबाहेर गेलं. तो भुवया मिटत थांबला. तू अशा माणसाशी लग्न करशील का, जो तुझ्या कुटुंबाचा सर्वात जास्त तिरस्कार करतो? नाही, ती हळू आवाजात कुजबुजली. त्याला ते आधीच माहीत होतं आणि तेच त्याचं सर्वात भयानक स्वप्न होतं. तुला माहिती आहे, मला तुझ्या घरातून बाहेर काढलं गेलं होतं. पण त्यानंतर खूप काही घडलं. तो दीर्घ श्वास घेत म्हणाला. तिला त्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि तिच्या मनात एकच विचार आला, बाबांकडे जाऊन विचारावं की त्यांनी असं का केलं. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. तो आता अचानक सगळं का कबूल करत होता? माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मानसी, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ठीक आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी यासाठी पात्र आहे, या वेदनेसाठी, या यातनेसाठी. मी माफ न करता येण्यासारखी पापं केली आहेत आणि मला ही शिक्षा भोगावीच लागेल, ती प्रामाणिकपणे म्हणाली. पण तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तेच त्याला आतून मोडून टाकत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला संपवून टाकत होते. त्याने तिच्यासोबत काय केलं? तिचा आत्मविश्वासच हिरावून घेतला होता. ती आता आधीसारखी राहिली नव्हती. ती जुनी मानसी, जी नेहमी स्वतःच्या कृतीचं ठामपणे समर्थन करायची, आता ती अधिक परिपक्व झाली होती, अधिक शांत. त्यानेच तिला तिचं नैसर्गिक रूप गमवायला भाग पाडलं होतं. हे कितपत योग्य होतं? त्याने नेमकं काय करून ठेवलं होतं? तो विचारात तसाच बसून राहिला. मलाही काहीतरी कबूल करायचं आहे. ती त्याच्याकडे वळली आणि पाय क्रॉस करून बसली. तिने हलकेच त्याचा हात आपल्या हातात घेतला, त्यावर एक चुंबन दिलं आणि अचानक रडू लागली. मी तुला दुखावण्यासाठी काहीच केलं नव्हतं. हो, मी दुखावली होते, कारण त्या नाजूक क्षणी तू मला रस्त्याच्या मध्ये सोडून निघून गेला होतास. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत थांबली, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्यासाठी. त्याचा चेहरा लगेच कठोर झाला. तो पूर्ण शांत बसून राहिला. तू माझा पहिला क्रश होतास आणि तो माझा पहिलाच किस होता. मला फक्त इतकंच हवं होतं, तू योग्य कारण सांगून मला सोडून जावंस. पण तू काय केलंस? ती त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली. माझ्या ओठांवर किस करून माझ्या घरासमोर तू मला त्या रस्त्यावर एकटी सोडून निघून गेलास. तुला कधी वाटलं नाही का की कोणीतरी आपल्याला रस्त्यावर किस करताना पाहिलं असेल? तिच्या घशात अडकलेल्या शब्दांमुळे ती थांबली. त्याच्या चेहऱ्यावर संघर्ष दिसत होता. तिने केलेल्या या कबुलीबद्दल त्याने कधीच असा विचार केला नव्हता. तो तिच्या वडिलांच्या शब्दांमुळे रागावला होता, पण त्याने कधी विचारही केला नव्हता की तिच्या कुटुंबाने तिलाही चुकीचं समजावलं असेल. आणि त्यांनी मला प्रश्न विचारले, ती म्हणाली. तिने त्याच्या शर्टची पकड अजून घट्ट केली. काय? तो तिचा हात दूर करत उठून उभा राहिला आणि केसात हात फिरवू लागला. त्या दिवशी माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. शेकडो लोक घरात जमले होते. आणि जर माझ्या बाबांनी मला रस्त्यावर तुला किस करताना पाहिलं असतं तर काय झालं असतं? एकदा माझ्या दृष्टिकोनातून विचार करशील का? फक्त एकदाच, ती विनवणी करत म्हणाली. मी तुला दुखावण्यासाठी काहीतरी उलटसुलट बोलले आणि तुला पाठवून दिलं. मला माफ कर. ती जोरजोराने श्वास घेत बसले. शेवटी तिला जे सांगायचं होतं ते ती सांगू शकली. चूक तिचीही होती. ती कधीच कोणाचं पूर्ण ऐकत नसे. संवादाच्या मध्येच थांबवायची. जर तिला ते अस्वस्थ वाटलं तर तिने स्वतःलाच दोष दिला. त्या रात्री तिने त्याच्याशी फोनवर बोलायला हवं होतं. जर तिने शांतपणे विचारलं असतं की रिंकीबद्दल नेमकं काय झालं, तर कदाचित सगळं खूप चांगलं झालं असतं. ती अपराधीपणाने तुटत होती. तू काय म्हणालीस? त्याने खोल श्वास घेत तिच्याकडे वळून पाहिलं. ती फिकट चेहऱ्याने बसली होती, आपल्या कृतीचं कारण सांगण्याचा प्रयत्न करत. त्या दिवशी आईने आपल्याला पाहिलं होतं. ती थांबली आणि त्याच्याकडे पाहिलं. तो तिचा प्रत्येक शब्द गंभीरपणे ऐकत होता. नंतर ती माझ्यावर खूप रागावली. मला खूप प्रश्न विचारत होती. आणि त्यात तुझा माझ्या स्पर्शाला नकार, तुझं दुर्लक्ष मला वेडी बनवत होतं. थोड्या वेळात इतक्या अनपेक्षित गोष्टी घडल्या की मी गोंधळले होते. गुदमरल्यासारखं होत होतं. मी फक्त 20 वर्षांची होते. मला काहीच कळत नव्हतं.
मला फक्त माझा अभिमान माहीत होता. मी एक स्वतःवर प्रेम करणारी, लाडवलेली आणि खूप श्रीमंत मुलगी होते. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याला तिच्याकडून असे शब्द ऐकण्याची अपेक्षाच नव्हती. तिचे शब्द साधे होते, पण तिच्या कबुलीने आपलं काम केलं होतं. त्याला आता काहीच बोलायचं नव्हतं. तो तिच्याकडे चालत गेला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपला. तिनेही त्याला थांबवलं नाही. आकाश सोफ्यावरून जागा झाला आणि आजूबाजूला माणसेला शोधू लागला, पण ती कुठेच दिसली नाही. क्षणातच तो काळजीत पडला. डोळे उघडताच ती समोर दिसेल असं त्याला वाटलं होतं, पण तिचा कुठेच मागमूस नव्हता. तिने त्याला माफ केलं असेल का? तिची खरी प्रतिक्रिया त्याला अजूनही कळली नव्हती. पण मानसीला तो चांगलाच ओळखत होता. ती इतक्या सहजपणे त्याला माफ करणार नव्हती. त्यातही त्याची सगळी कृत्य तिच्या कुटुंबाविरुद्ध होती. मग ती त्याला कसं परवानगी देईल? तो तिथेच बसून त्यांच्या नात्याचा विचार करू लागला. खरंच त्यांच्या नात्यात काही उरलं आहे का? त्याने स्वतःच्या नशिबालाच शिव्या घातल्या. अचानक त्याच्या मनात एक भयंकर विचार चमकून गेला. काय झालं असेल? जर कोणीतरी तिच्यावर हल्ला केला असेल तर? तो डोळे मिटून पटकन आपली बंदूक शोधू लागला. ती त्याची पत्नी आहे, म्हणूनच लोक तिच्यावर लक्ष साधू शकतात. क्षणाचाही विचार न करता तो धावत आपल्या खोलीत गेला आणि कपाटातून बंदूक काढली. त्याने घराचा प्रत्येक कोपरा तपासला. घाईघाईने त्याने आपला फोनही शोधायला सुरुवात केली. सुदैवाने त्याच क्षणी फोनवर एक मेसेज आला. तो मानसीचा होता. तिने लिहिलं होतं, ती आपल्या बाबांना भेटायला जात आहे आणि त्यांना काहीतरी विचारणार आहे. क्षणभर त्याला दिलासा मिळाला. तो लॉनकडे चालत गेला. ती त्याच्यावर प्रेम करते, पण पुढे काय? त्याने आपला सूड बाजूला ठेवून संत व्हावं का? हे काय वेडं आहे? तो मनातच फुटफुटला. त्याला काहीतरी संशयास्पद वाटू लागलं. आता त्यांच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उभं होतं. तो फिकट चेहऱ्याने तिथेच बसला आणि बंदूक समोर ठेवली. ती खरंच कुठे गेली असेल? बाबांना भेटायला की आपल्या दीदीकडे? त्याला तिच्या शब्दांवर पूर्ण विश्वास बसत नव्हता, कारण त्याला चांगलं माहीत होतं ती आपल्या दीदीपासून, स्वप्ना, नीरजपासून काही लपवू शकत नाही. त्या दिवशीसुद्धा ती आपली समस्या सांगण्यासाठी थेट तिच्या बहिणीकडे हॉटेलच्या रूममध्ये गेली होती. जर त्याचा अंदाज बरोबर असेल तर ती नक्कीच आपल्या बहिणीला भेटली असेल आणि सगळं मिस्टर नीरजला सांगणार असेल. त्याला ते खात्री करून घ्यायचं होतं. त्याने पटकन फोन उचलला आणि मानसीला कॉल केला. फोन उचल, तो रागाने ओरडला. कुठे आहेस तू? त्याचा आवाज चाकूसारखा तीक्ष्ण होता. परिस्थिती आणि घडामोडींमुळे तो आधीच खूप चिडलेला होता. मानसीला त्याचा राग समजला. तिने गोलमोल न बोलता थेट सत्य सांगितलं. दीदीकडे आहे, ती शांत आवाजात म्हणाली. त्याचा मूड अजून खराब होऊ नये म्हणून. मी 1 तासात येतो आणि तुला घरी घेऊन जातो, तो ठामपणे म्हणाला आणि तिला काही बोलायची संधी न देता फोन कट केला. मानसीने उदास चेहऱ्याने मोबाईलकडे पाहिलं. तिला समजत नव्हतं. तो आदेश देत होता की फक्त एक माहिती? काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. तोही कधी बदलणार नाही. ती खोल श्वास घेत पुटपुटली. किमान त्याने तिला आपल्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी तरी दिली होती. तिने मनातल्या मनात त्याचे आभार मानले आणि हलकेच हसली. तो आपल्या प्रेमासाठी सूड सोडायला अजिबात तयार नव्हता. त्याच्यासाठी प्रेम आणि सूड या 2 वेगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांना तो कधीही एकत्र करणार नव्हता, असं त्याने स्वतःलाच वचन दिलं होतं. ज्या प्रश्नांची उत्तरं तो 2 शतकांपासून शोधत होता, ती मिळेपर्यंत तो थांबणार नव्हता. या स्थानापर्यंत पोचण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली होती हे फक्त आकाशलाच माहीत होतं. 5 वर्ष त्याने अक्षरशः घोड्यासारखं काम केलं होतं. आता तो आपल्या ध्येयाच्या अगदी 1 पाऊल जवळ होता. मानसीने त्याला त्या ध्येयापर्यंत पोचण्यापासून थांबवू नये. त्याने बंदूक मागच्या खिशात ठेवली आणि नीरजच्या घराकडे निघाला. त्याला माहीत होतं तो बंदूक फक्त आपल्या सुरक्षिततेसाठी वापरतो, फक्त सुरक्षिततेसाठी. मानसीने दीर्घ श्वास घेतला आणि स्वप्नाकडे पाहिलं. नीरजने तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. हे सगळं काय आहे मन्नू? स्वप्ना डोळ्यात पाणी आणून विचारत होती. हे सगळं बाबांनी केलं आणि माझ्या मूर्खपणाचाही त्यात मोठा वाटा आहे, ती हलकंसं हसत म्हणाली. तू त्याला माफ केलंस का? स्वप्नाने थोड्या संकोचाने विचारलं. मानसीला त्यांच्या भविष्याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि सध्या तिला त्याबद्दल विचारही करायचा नव्हता.
अजून खूप लवकर होतं त्यासाठी. सगळं ठीक झालं तरी त्यांच्यात सगळं पूर्वीसारखं होईल असं ती म्हणू शकत नव्हती. कारण त्यांच्या नात्यात एक तिसरी व्यक्ती होती, सौम्या. तिने डोळे घट्ट मिटले. स्वप्नाने तिचे भाव ओळखले आणि नीरजकडे पाहिलं. नीरजने स्वप्नाकडे आश्वासकपणे हसून पाहिले. दी, मानसी हळू आवाजात बोलू लागली. मी त्याला इतक्या सहज माफ करू शकत नाही ताई. आणि आपल्या नात्याचं पुढे काय होईल हेही मला माहीत नाही. पण आत्ता मला जे करायचं आहे ते म्हणजे त्याला सामोरं जायचं आणि मग कदाचित त्याला माफ करायचं. त्याने माझा अपमान केला, माझ्या सन्मानाला धक्का दिला. त्यासाठी मी त्याच्यावर रागवलेली नाही. खरं सांगायचं तर त्या रात्री काहीच घडलं नव्हतं आणि त्याच्याकडे ती अचानक थांबली आणि फिकट चेहऱ्याने आपल्या बहिणीकडे पाहू लागली. मी दुसऱ्याच गोष्टीसाठी त्याच्यावर रागवले आहे. ती खोल श्वास घेत म्हणाली, पण पुढे बोलायची तिची इच्छा नव्हती. स्वप्नाने तिला घट्ट मिठी मारली आणि तिचा चेहरा हातात धरला. काही हरकत नाही दी, मी ठीक आहे. मला आशा आहे की आपण लवकरच यासाठी कायमचा उपाय शोधू. तो एक राक्षस आहे आणि त्याला सूड हवा आहे. मी त्याला चांगलं ओळखते. त्याच्यासाठी प्रेम आणि सूड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ती आपली भावना नीट सांगण्यासाठी शब्द शोधत होती. मी समजू शकते, स्वप्ना तिचा चेहरा हातात धरत म्हणाली. सर, नीरजने धावत येणाऱ्या मोलकर्णीकडे पाहिलं. सर, सर. ड्रायव्हर धापा टाकत उभा होता. बाहेर काय घडलं आहे ते सांगण्यासाठी त्याला शब्द सापडत नव्हते. सर, कृपया लॉनमध्ये या, लवकर. तो घाईघाईने ओरडत होता. नीरज लगेच लॉनकडे धावत गेला. तिथे त्याने पाहिलं आकाश एखाद्याला अक्षरशः ठेचून काढत होता. त्याचा राग पाहून मानसी आणि स्वप्ना दोघीही घाबरल्या. मानसीचा श्वास एका क्षणासाठी अडखडला. नेमकं काय चाललं आहे हे समजायला तिला क्षणभर लागला. त्याला काय झालं आहे? तो काय करत आहे? तो त्या माणसाला मारणार आहे का? मानसीला त्याला थांबवण्याची तीव्र गरज वाटली. आकाश! ती धावत त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात घट्ट पकडला. थांब मानसी, थांब. मला सोड. हे तुझं काम नाही. आकाश तिच्यावर ओरडला. मानसी एक पाऊल मागे सरकली. ती तिथेच दगडासारखी उभी राहिली. हे तिचं काम नाही? त्याचे शब्द ऐकून ती थिजून गेली. समोर काय घडत आहे याची कोणालाच पूर्ण कल्पना नव्हती. नीरज त्याला थांबवायला पुढे आला, पण आकाशने हात उंचावून त्याला थांबण्याचा इशारा केला. मिस्टर नीरज, आपल्या मित्राला सांगा हा लपाछपीचा खेळ थांबवायला. जमिनीवर पडलेल्या त्या माणसाच्या पोटात त्याने जोरात लाथ मारली. किती वेळा? मी कंटाळलो आहे, खरंच कंटाळलो आहे, तो ओरडला. गेल्या 5 वर्षांपासून सतत होणारे हे हल्ले मला त्रास देत आहेत. त्याने आधीच 3-4 वेळा आपली माणसं माझ्या मागे पाठवली आहेत. तो स्वतः काय येत नाही? माझ्यासमोर येऊन मला एकदाच का मारत नाही? काय येत नाही तो? आकाश पुन्हा जोरात ओरडला. नीरजला तो नेमका काय बोलत आहे ते कळत नव्हतं. तो शांतच उभा राहिला. तो पूर्णपणे हतबल झाला होता. संजयच्या मागे मी नाही लागलो, तो माझ्या जीवाच्या मागे लागला आहे. थोडं शहाणपण ठेवा. आकाशने मानसीकडे रागाने पाहत तिच्या कपाळाकडे बोट दाखवलं. एकदा दोनदा असतं तर मी माफ केलं असतं, पण तो अक्षरशः माझ्या जीवावर उठला आहे. किती वेळा? आकाशने डोळे घट्ट मिटले. तो तिथेच उभा राहून कपाळ हलकेच चोडत होता. चल, आपण निघूया. मी काही मूर्खपणा करण्याआधी इथून जाऊ. आकाशने मानसीचा हात पकडला आणि तिला ओढत आपल्या कारकडे घेऊन गेला. स्वप्नाने नीरजकडे घाबरलेल्या आणि चिंताग्रस्त नजरेने पाहिलं. 6 वर्षांपूर्वी त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता आकाश थेट रिंकीच्या खोलीत आला होता. दरवाजा उघडताना त्याचा फिकट पडलेला चेहरा पाहून रिंकीला आश्चर्य वाटलं होतं. त्याच्या वेदना सांगण्यासाठी त्याच्याकडे दुसरं कोणी नव्हतं. रिंकी ही त्याची बहीण होती आणि त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण. तो शांत बसला होता, पण त्याचं मन मोठ्याने रडत होतं. त्या वेदना तो एकटाच सहन करत होता. बास्टर्ड! मानसीच्या वडिलांचे शब्द आठवताच त्याने कान झाकून घेतले. त्याला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? त्याला असे शब्द वापरण्याचा अधिकार कसा? मानसी? किती निर्दयी मुलगी आहे ती. काल रात्री ती त्याला किस करत होती. म्हणत होती की तिला त्याचं प्रेम आणि त्याचा स्पर्श हवा आहे. आणि आज ती त्याच्याकडे पैसे, नाव आणि प्रसिद्धी मागत होती. ती असं कसं करू शकते? त्याने मूठ घट्ट आवळली आणि अचानक आरशावर जोरात मारलं. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. रिंकी घाबरली. ती त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या हातावर फर्स्ट एड करू लागली.
ती त्याच्यावर रागावली होती की स्वतःलाच का दुखवायचं. रिंकी खूप मजबूत मुलगी होती आणि तिला अशा प्रकारची आत्महानी करणं अजिबात मान्य नव्हतं. ती सतत त्याच्याशी बोलत होती, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, त्याला थोडा वेळ झोपायला सांगत होती, सगळ्या समस्या काही वेळासाठी बाजूला ठेवायला सांगत होती. तेवढ्यात तिची नजर त्याच्या बाजूला बेडवर पडलेल्या एका पुस्तकावर गेली. तिने ते पटकन हातात घेतलं. हे तेच पुस्तक होतं जे मानसीने घेतलं होतं. तिने लगेच ते उघडून पाहिलं. ठीक आहे का ते? हो, पुस्तक ठीक दिसत होतं. थोडं चुरगडलं होतं. पण शेवटचं पान कुठे आहे? ते फाटलेलं होतं. पण का? त्यांच्या वॉचमनने ते रस्त्यावर फेकलं. आकाश अचानक बोलला, तिच्या न बोललेल्या प्रश्नाचं उत्तर देत. हे ऐकून रिंकीच्या मनाला खूप दुखापत झाली. तिला एकदा मानसीशी बोलून तिची चांगलीच खबर घ्यावी असं वाटलं. रिंकीला माहिती होतं, मानसीला आकाशला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्याचा अपमान करण्याचा तिला अजिबात अधिकार नव्हता. तिने मला विचारलं, माझ्याकडे काय आहे? पैसे, नाव, प्रसिद्धी? तो कोड्यांमध्ये बोलत होता. रिंकीने सगळं समजून घ्यावं म्हणून. रिंकीला त्याची वेदना समजत होती, पण तिला त्याच्याकडून स्पष्ट ऐकायचं होतं. स्पष्ट सांग. पहिल्यांदाच रिंकीने त्याच्यावर ओरडली. आकाशने डोकं वर केलं. त्याचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. भावना शून्य. अश्रू संपले होते. दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्यात ताकद उरली नव्हती. तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्ण थकून गेला होता. आकाश, माझ्याकडे बघ. तिने त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. का रडतोयस तू? मला भीती वाटतेय, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आकाशने तिला मिठी मारली आणि मन मोकळं करून रडू लागला. रिंकीने त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. त्याचे केस हळूवार कुरवळत ती म्हणाली, सगळं ठीक आहे ना मुन्ना? क्षणभरासाठी त्याला ती स्वतःच्या आईसारखी वाटली. त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती. सुदैवाने रिंकी त्याच्या आयुष्यात होती. नाहीतर रागाच्या भरात त्याने काय केलं असतं त्यालाच माहीत नव्हतं. नाही, तो भिंतीकडे रिकाम्या नजरेने पाहत म्हणाला, स्वतःच्या धावणाऱ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करत. मानसीने मला विचारलं, माझ्याकडे काय आहे? पैसे, प्रसिद्धी, नाव? माझ्याकडे आहे तरी काय? तिच्या वडिलांनी मला बास्टर्ड म्हटलं. तिने हे पुस्तक माझ्या तोंडावर फेकलं आणि अक्षरशः मला त्यांच्या घरातून ढकलून बाहेर काढलं. त्याचा आवाज धोकादायकपणे शांत झाला होता. रिंकीला काय बोलावं ते कळेना. ती आपल्या मित्रासाठी, आपल्या भावासाठी रडू लागली. का माझ्यासोबतच? आकाशने ओलसर डोळ्याने तिच्याकडे पाहत विचारलं. मी 10 वर्षांचा असताना माझे आईवडील गेले. माझी आत्या आहे, तिने मला आईसारखं वाढवलं. पण एक दिवस मला घरातून बाहेर काढलं, रस्त्यावर फेकलं आणि माझ्या प्रिय माणसांपासून दूर राहायला भाग पाडलं. मला कळत नव्हतं कुठे जावं, काय करावं. मी देवाला विनवणी केली होती, पुन्हा कधी मला त्या परिस्थितीत टाकू नको. पण तो खोल श्वास घेत डोळे घट्ट मिटून बसला. अश्रू त्याच्या गालांवरून वाहत होते. तो रडत होता आणि रिंकीचं हृदय वेदनेने तुटत होतं. मला हे सगळं नको आहे. मला प्रेमाचा तिरस्कार आहे. मला तिचा तिरस्कार आहे. आपल्या प्रिय माणसांना गमावणं खूप वेदनादायक असतं रिंकी. माझ्याकडे वारंवार तुटण्यासाठी अनेक हृदय नाहीत. तो पुन्हा रडू लागला. हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. तो डोकं हलवत म्हणाला. शांत हो आकाश, कृपया शांत हो. रिंकी त्याला समजावत म्हणाली. तो इतका तुटून गेला होता की त्याला सांत्वन करणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. पण त्याने तिचं काही ऐकलंच नाही. तो तसाच रागीट चेहरा करून बसला होता आणि अविचारी विचार करत होता. तिला माझ्याजवळ येऊ देणारा मीच होतो. ही माझीच चूक आहे, बरोबर ना? तर तुम्हालाही वाटतं का की यात आकाशचीच चूक होती? मला कमेंट करून सांगा. आणि आकाश आणि मानसीची पुढची स्टोरी ऐकण्यासाठी तुम्हाला आपल्या या कथेचे पुढचे भाग ऐकावे लागतील. पण त्यासाठी दोन्ही व्हिडिओला आजच्या लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.